घरचे का विकत घेतलेले? मी घरचं म्हणजे लहानपणी ह्याच्यापेक्षा लहान असताना आणले. कुठून? हे आणलंय गावातच एका ठिकाणी घेतले, त्याच्याकडनं दिलं. सांभाळायला घेतलं? ते कापायला गेलं कटिंगला. बरं. त्यांनी तुम्ही हे न्या जाऊ म्हटलं पाळणार असेल कटिंगवाले. कटिंगवाल्याकडनं दुसऱ्या एकडनं घेतला आणि त्याने पण पाळा दिली. आणि ही परवा पाहुण्याची कुत्र्याला मी पाहुण्याकडून आणली. ही पाहुण्याकडून जयसिंगपूरमधून आणली. ठीक आहे. तिला तिथं बांधू नका, तिला सेपरेट खुट्टी करून बांधा. नाही तिथं पण जागा चुकीची. ती जागा काढायची, मध्यस्थी घ्यायचं. हां, मध्यस्थी घ्यायचं, कारण का त्याला कुठं घासायला संधी सापडू नये. शिंग घासायला सापडू नये. हां, शिंग घासायला सोन्यासारखी किंवा अप्रतिम रूप असणारं खिल्लार शिंगामुळं परत डाऊन होतं. आणि आता लहानपणी आपल्याला काय वाटत नाही लेकरू असल्यामुळं. उद्या आपल्या घरी 4 लोक येतात खिल्लार शेतकरीच्या यूट्यूब चॅनलने जाहिरात केल्यावर बघायला, खास तुमच्या भागातलीच. राजा आमच्या भागातच बसतोय आणि तुम्ही दाखवल्यामुळं आम्हाला बघायला मिळाली. बरोबर. त्यामुळं ज्या काही गोष्टी सांभाळाव्या लागतात संगोपनमध्ये, तर त्या संगोपनमध्ये सांभाळणं गरजेचं आहे. 2 दाव्यानं का बांधली? त्याला मारते म्हणून. हे 2-3 ठिकाणी मारले. हां हां हां. हे नवीन आलं, हे जुनं आहे. बरं. मसरासने पण हे मारतंय. हां, म्हणून जरा ह्याला 2 दाव्याला बांधले. बरं. जागे अभय तुम्हाला 2 दाव्यानं बांधावं लागते. आता हे जरा इथं सगळा गोटा होता, ही 10 मसर होती. बरं. हां, ही 10 मसर कमी केली. आता ठराविक 4-3च ठेवलं. म्हशी कधी बसून आहे? म्हैस आमच्या आजोबापासून, पूर्वीपासून आजोबापासून करत होते. दूध व्यवसाय म्हणजे घरात खाण्यासाठी खास खाण्यासाठी होते. बरं. मग वडिलांची काय इच्छा होती की बाबा जरा असं मसरा गोटा मोठा करायचा. हां, पण ते हयात असताना त्यांनी केलं. 10 मसरा जवळजवळ आम्ही केलो 2017 पासून. बरं. ते 18-19 पर्यंत. 20ला वडील वारले आणि 21ला आई वारली. त्यानंतर कसं आहे, हे सगळं सांभाळायचं अवघड पडायला. हा धंदा, हा गोटा व्यवसायामुळं त्यामुळं जरा मसरं कमी केली. गाई होते अनेक. 2006 पासून 2008, 9, 10ला आम्ही त्याचं डोळा जेवण केलं त्या गाईचे घरी. त्यानंतर ती 4 डेली म्हणजे 4 झाले त्याला. 2 कोंड आणि 2 पाड्या आणि पाळा दिलं. दोन्हीकडे पाळा दिले. आणि खोंड काय, एक खोंड असं बाहेर बांधलं देत आम्ही. ते मात्र झालं पायात, तिथं मोडलंय. यात काय कल्पना नसताना ते पाय त्याचा पूर्ण बाधच झाला. मग त्याला कोल्हापूरला पांजरपोळा दिला पाड्याला. असंच दिलं. कुठं आलं ते? कोल्हापूर. प्रॉपर कोल्हापूर पांजरपोळा. आता त्याचा वापर तिथं कशासाठी करतात? ते पांजरपोळात कसं गैर बाद झालेले असेल, त्यांना काय म्हणजे चालायला येत नाही, झोपून असतात, किंवा पाय मोडलेला असेल, तिथं सगळे पाळतातच पांजरपोळामध्ये. आणि एक पाडा होता ते पण इथं ह्या पायात इथं बाद झाला. कशामुळं? उडी मारा गेलं तिथून ते मोडलंच. कोणत्या ठिकाणी उडी मारली? तिथं येताना रस्त्यावरून फक्त गाडी गेली मग उडी मारलं ते डांबरीवरून. आणि इथं ते पाय त्याचा बाद झाला. डांबरीवरूनच ना? डांबरीवरून. बरं. ते आमच्या आत्तीनं म्हणली नेतो मी पाळायला, माझ्याकडे दे. त्यांच्याकडे ते दिलं. हे कोबा सिस्टम वगैरे सगळी म्हशीसाठी केलेली? म्हशीसाठी केली. मसरांसाठी. त्यात पूर्ण सगळे हरियाणा मसर होते आमची. मग त्यानंतर खिलारसाठी मग काय बदल करावा किंवा इथं जागा वेगळी करावी काय वाटलंय? खिलारसाठी आता वेगळं करायचं डोक्यात आहे. ह्यातलं थोडं कमी करायचं आणि खिलारच वाढवायची. बरं. आणि खालची जागा काय बदल करायचा आहे जागेत? खालचं फक्त मॅट टाकून ठेवायचं. बरं. ही जागा सोडून दुसरी जागा कुठं नाही तुम्हाला? दुसरी आहे की गुंठा, 1.25 गुंठा आहे ना? त्या ठिकाणी वगैरे करू शकत नाही का? पण जाणं बरं, ठीक लक्ष राहत नाही, कारण आता एक मस चोरीला गेली. आता मी सांगतो तसं करा. या ठिकाणी हा पत्र्याच्या खालचा कोबा फोडायचा. जेवढं तुम्ही खिलार बांधणार आहे तेवढं कोबा फोडायचा टोटल. मुरुम टाकून धुमस करायचं, पॅक करायचं, कॉम्पॅक्ट करायचं. हायर कॉम्पॅक्शन मशीननं
आणून कॉम्पॅक्ट करायचं आणि त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला इथं सोयीस्कर म्हणजे त्यांना पण फिरायला मिळावं, त्यांना पण म्हणजे असं इकडं तिकडं पाय ठेवायला जागा मिळावी असं इथं जागा व्यवस्थित बनवायची. आणि जी खालची ऊब असते जमिनीची ती ऊब ह्यांच्या स्वास्थ्यासाठी आरोग्यासाठी चांगली असते. ही मॅट आणि कॉन्क्रीट जी खालून येणारी ऊब आहे ती अडवलं जातं आणि त्या अडवल्यामुळं त्यांच्या आरोग्यात वाढ होत नाही. बरोबर. त्यासाठी काय आजारी पडले समजा तर तुम्हाला दवाखान्या गोळ्या औषध वगैरे करावे लागतात. म्हणून चारा, पाणी, जागा, सावली ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा गोष्टी ह्यांच्या वाढीसाठी मॅटर करतात. त्या खूप महत्वाच्या आहेत. आता पाठीमागे जागा आहे. हां हां. तिथं आता पुण्य मारून सकाळ सकाळी 12पर्यंत यांनाच बांधायला चालू केलं. तिथनं 12ला सोडायचं, दुपारी तिथं ठेवायचं. दुपार ऊन सरलं की तिकडे कोब्यावर संध्याकाळी रात्र काढते, परत सकाळी तिकडे जाते. असं प्लॅनिंग आता ठेवलंय. या कालवडीची कल्पना कोणी दिली होती? का मित्र आहेत, पाहुणे? नाही, पाहुणे आमच्या धाकट्या भावाच्या पाहुण्याचं आहे. त्यांनी तो गेलता गावी त्यांच्याकडे तिकडे. ते म्हणले गाई आहे आमची द्यायची बारकी पाडी, तुम्ही नेता काय बघा. त्या दिवशी आम्ही 4 दिवस झाले गेला. आम्ही 4-8 दिवस झाले जाऊन बघून आलो आणि दुसऱ्या दिवशी पण घेऊन आलो. कोणत्या गाईची, कोणत्या बैलाची काय माहिती घेऊन आलो? चिपरीचा बैल आहे, चिपरीमध्ये पाडायचा. चिपरी नाव काय बैल मालकाच काय आठवते? चौगुले म्हणून आहे. चिपरी तालुका हातकणंगलेच का? नाही, शिरोळ तालुका. तालुका शिरोळ. इथनं किती 8-9 किलोमीटर आहे चिपरी. बरं बरं बरं. चिपरी. त्या गाई जी होती ती घरगुती गाई होती त्यांची. बरं. ती मानदेशी आहे. आणि या गाईची सुरुवात? त्या गाईची सुरुवात ही पाडी होती. त्यांनी ते टेम्पोला होतं, कापाय दिलं. त्यानं स्वतः घेऊन आला की 250 रुपये देऊन. 250 रुपये देऊन स्वतः घेऊन आला. 4 दिवस त्यानं पाळलं आणि शेजारी त्याचा मित्र गावात आहे आमच्या तारणामध्ये म्हणून, त्यांच्याकडे दिली पाडी. त्यानं काय त्याला पाळा झालं नाही. आणि ते भरपूर जनावर असल्यामुळं मला देतो म्हणून सांगितलं त्यांना. मी घेऊन आलो. नाही काय विचार बारकं होतं, एवढंच होतं ते. काय विचार करून आणली, कशासाठी म्हणून गाय त्यांच्याकडून या अवस्थेत? घरात एक आता कसं आमची त्यावेळी आई गेली ते किती 4-8 दिवस झाले. ते आई जीवन येऊन वाचून आहे म्हणून त्यासाठी हे मी घेऊन आलो. आणि 8व्या दिवशीच घरात आलं हे. आणि जसं हे घरात आलंय तसं सगळ्या गोष्टी सुरळीत होत गेल्या. बरं बरं बरं. हे आणल्यानंतर लक्की हे आणल्यानंतर हिची पारख करायला किंवा कोण चांगली आहे म्हणायला वगैरे कोण आलं होतं? कोण नाही. बरं बरं. मग हिच्याकडून काय अपेक्षा केली होती तुम्ही? दुसरी वासरांची म्हणा, दुधाची म्हणा? काय दूध एखाद्या वेळेस एक अर्धा लिटर तरी घरात मिळालं आमच्या मुलासने खायला तरी बस आहे. एवढीच अपेक्षा आहे हिच्याकडनं. गाय आता गाब आहे? आता 18 तारखेला गाब घालवले बघा. 18 तारखेला येते ह्या गेलेल्या 18 तारखेला. आज तारीख 27 म्हणजे पहिली वेळ. 18 तारखेला गाब घालवलं. कोणत्या बैलाकडून? कपिला खिलार आहे. कोणाचा? कमे. हां, कमे. बरोबर. पण कमेंचा अर्जुन भरवलं का? मोठा बैल? लहान बैल. लहान बैल 2 आहेत. एक महाराज स्वामी समर्थ केंद्रातला एक आहे बोलतो त्यांच्याकडं, आणि त्याचं स्वतः वैयक्तिक आहे का? त्यांच्याकडनं भरवलं. बरं बरं. ठीक आहे. अतिशय जातीवंत जी शेतकऱ्याला साजेल अशी गाय तुम्हाला भेटली ना, तुमच्या म्हणजे नशिबानं. गाईला दुधाचं स्ट्रक्चर किंवा शर्यतीच्या वासरांचं स्ट्रक्चर आहे. फक्त ही जाणीव असावी तुम्हाला म्हणून मी जाणीव करून देतो. त्यामुळे ह्या गाईला योग्य रीतीनं सांभाळ करा. खाली कोबा नसावा, चारा पाणी, आणि शक्यतो 2 दाव्यानं बांधल्यानंतर किंवा अशा पद्धतीने बांधल्यानंतर जनावरांची थोडी चिडचिड वाढते, लक्षात ठेवा. हां, मग आपण गाई का सांभाळतो? आयुष्यातली चिडचिड कमी होण्यासाठी. बरोबर आहे? आपल्या आयुष्यातली चिडचिड. मग जी गोष्ट आपल्या आयुष्यातली चिडचिड कमी करते त्या गोष्टीला चिडचिड अवस्थेत बांधायचं नाही. आणि अशा लहान वासरांना घासण्यासारख्या ठिकाणी बांधायचं नाही. बरोबर. आता ही मोठी गाई झाली किंवा शिंग निभार झालं त्यावेळी तुम्ही बांधलं सिंगल दाव्याने, हे तर समजा जरा तिकडे गेली, तुम्ही 2-3 वेळा हटकायचं किंवा ओरडायचं, घासू द्यायचं नाही त्यांना. नसेल तर बिनधास्तपणे
इथला कोबा फोडून एवढ्या अंतरातला मुरुम टाकून, कारण वरून पत्र आहे, पाऊस आला तरी थोडं थोडं इकडून पाणी येऊन हडकून जातं. पण जी काही महत्त्वाची शरीराला उब लागणार आहे ती उब मिळते आतून. त्या उभसाठी तुम्हाला हा टोटल इथला कोबा फोडून घ्यावा लागेल. प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यावर. हां, हे चिंबलं किंवा गुडघ्याला काय प्रॉब्लेम असं काही येणार नाही. कशाला? म्हणजे मुरुमाच्या ह्याच्यावर त्याच्यावर येणार नाही. तो मुरुम राहत नाही, धुमस केल्यानंतर तो पीठ होऊन जातो, बारीक होऊन जातो. किंवा त्याच्यात डस्ट वगैरे मिक्स केलं तरी चालेल. मात्र यातून ह्या कोब्यावरून बसून उठून मार बसून परत गुडघे खराब होतात ते करून घेतले. आणि ते घाबरत बसत असतात. आणि तुम्हाला जर परीक्षा करायची असली तर एक रात्र त्यांना बाहेर बांधून तुम्ही त्यांच्या शेजारी झोपायचं. किती वेळ विश्रांती घेतात आणि किती वेळ बसतात बघायचं. आणि त्यानंतर हित्त गोठ्यात एक दिवशी परीक्षा करायची, कोब्यावर किती वेळ बसते आणि किती वेळा उठते. कोब्यावर रखरख होतं, मॅटवर पण रखरख होतं. त्यामुळं वारंवार उठत असतात, वारंवार बसत असतात. त्यामुळे ही दुधाच्या स्ट्रक्चरची गाय आहे तुमची. दुधाच्या स्ट्रक्चर तिचं दुधाचं आहे, प्लस शर्यतीला वासरं जन्माला घालण्याचं स्ट्रक्चर आहे. त्याचं फाउंडेशन शरीर सगळं सांगतं. आणि मी मगाशी म्हटलं किती महिन्याची गाभ आहे, तर अक्षरशः तिला बाळकास आहे. या वयात सुद्धा त्या बाळकाशीचा आकार आहे, मी आलेलं बघितले. सडांचा आकार योग्य आहे. म्हणजे ज्या काय माझ्या अभ्यासाच्या नजरेतून ज्या गोष्टी दिसल्या त्या गोष्टी तुम्हाला मांडल्या मी. बरोबर, ठीक आहे. अशोक मालक, तुम्ही काल मला फोन केला, काल म्हणण्यापेक्षा मला वाटतं परवा दिवशी फोन केला. बरं, काय होतं फोन करण्याचं कारण किंवा माझा नंबर कोणी दिला किंवा माझी ओळख कशी झाली? तुमची ओळख आमचे घाटगे साहेब खिल्लारकाव यांचा व्हिडिओ मी बघत होतो. ते तुम्ही त्यांची हे करत होता, व्हिडिओ घेत होता, असा मुलाखत त्यांची चालू होती. त्यात तुमचा नंबर मला दिसला. तुम्ही शक्यतो काय करताय, प्रत्येकाच्या घरी जाऊन बाबा खिल्लार कसा आहे किंवा कसं सांभाळायचं, कुठल्या पद्धतीने सांभाळायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे खिल्लार कसा आहे हे तुम्ही जास्त माहिती देताय. मग ते गोष्टी मला माहिती पाहिजे असल्यामुळं मी तुम्हाला संपर्क साधला. कारण अजून मला ह्यातली काही माहिती नव्हती. फक्त बाळ कसं आहे किंवा ही गाय कशी आहे किंवा ही पाडी कशी आहे हे यातलं एवढं काय माहिती नाही आहे, अनुभव नाही आहे. इतरांनी काय सुचवलं होतं का? तुम्ही जे काही व्हिडिओ बघत होता किंवा फोटो बघत होता किंवा चॅनल बघत असाल, म्हणजे त्या माध्यमातून माझी ओळख झाली होती का सहज बघता ओळख झाली? व्हिडिओ बघताना ओळख झाली. आणि मग मला ते आवर्जून तुम्हाला फोन करावाच वाटलं. कालचीच ओळख, परवा दिवशीच ओळख, एक 2 दिवस फोन केला. बरं, त्यानंतर काय वाटलं तुम्हाला? असा की तुम्ही योग्यच माणूस आहात ह्या गोष्टीसाठी, की तुम्ही सगळं संपूर्ण माहिती मिळणार तुमच्याकडनं, म्हणून मी तुमच्याशी संपर्क. कारण ह्या गोष्टी सदांसजी कोण सांगू शकत नाही आणि सांगत नाही. जरी माहिती असली तरी पण माहिती देत नाही. मला तुमचे आभार मानावे लागेल मला खरंच, कारण 2 ते 3 दिवसाची चॅनलची ओळख आहे. होय. आणि आज मी काय करतो हे पुरेपूर तंतोतंत तुम्ही ओळखून मला प्रतिसाद देत आहे. बरोबर. वर्षानुवर्ष चॅनल बघून सुद्धा किंवा माझ्या जवळ राहायला असून सुद्धा बऱ्याच लोकांना जवळच्या गोष्टीची किंमत कधी कळलेली नसते. बरोबर आहे. ती गोष्ट आपल्यापासून गेल्यानंतर, त्या गोष्टीचं अस्तित्व संपल्यानंतर त्या गोष्टीची चव कळते. हे मात्र बरोबर. मात्र आज तुम्ही हुशार किंवा तुमची बुद्धी तल्लख किंवा त्या तीव्रतेने खिलारकडे बघताय म्हणून तुम्हाला 3 दिवसात हा चॅनल समजला. 3 दिवसात मला चॅनल समजला आणि तुमचं हे पण समजलं की तुमची आत्मीयता समजली, म्हणून मी तुम्हाला फोन केला. प्रत्येक तुमच्या ह्याच्यामध्ये जे तुम्ही व्हिडिओ हे करताय, व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टीला तुम्ही त्या महत्त्व दिलाय त्या गोमातेसाठी. तुमची आत्मीयता कळल्यामुळे मी तुम्हाला फोन केला. 3 दिवसात जसा चॅनल समजला तसं आयुष्यभर ह्या चॅनलसोबत जर कट्टर राहिलात तर आज तुमच्या खिलार संगोपनात मूळ स्वरूपात, नैसर्गिक स्वरूपात वाढ होण्यास खूप मोठी मदत होणार आहे. मग मी सांगू साहेब, मला ॲक्च्युली हे वाढवायचं आहे. फक्त हे वाढवण्यासाठी मला योग्य दिशा मिळत नव्हती. आणि काल तुमचा अनेक व्हिडिओ बघितला मी, 1 तासाचा. त्यांचं त्या मुलग्याचं नाव काय मला माहिती नाही, पण तुम्ही 1 तास व्हिडिओ घेतला. 22 का 24 तारखेचा आहे बघा. नाव काय त्या मुलाचं? फक्त त्यानं हे पाळलाय, जर्सी गाईला. आणि तो प्रवृत्त झाला की बाबा मी खिल्लार पाळणार. 12वी झाले ती.
त्यात तुम्ही सांगितला की त्यानं स्वतः एक प्रश्न मांडला की बाबा मला हे कसं तुमच्याकडे मागू, मला पाहिजे आहे तुमच्याकडनं ह्या गोष्टी. मग ते प्रेरणा मला मिळाली की बाबा हे मला पुढं वाढवायचं आहे आणि चांगल्या दृष्टिकोनातून वाढवायचं आहे. पण आपला माणूस कोण भेटणार. मी आता कमीत कमी 3 वर्ष झाले माणूस बघायला लावले. जत म्हणा, इकडे मंगळवेढा म्हणा, खालच्या साईडला व ह्या वस्तू मिळायसाठी ते तुम्ही मला भेटला. अशोक मालक, त्या मुलाचं नाव आहे दिनेश दुधाळ. तळसिंगी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. बरोबर. काय काय त्या व्हिडिओमधनं भेटलं तुम्हाला? त्याला एक चालना देऊन गेला लगेच. माझ्या डोक्यात गोष्ट नव्हती, त्यांना ती डोक्यात माझ्या गोष्ट हे करून दिला, क्लिक करून दिला. माणूस जवळ आहे आणि आपण सगळीकडे बघायला आलोय. त्याची माहिती पुरेपूर तुम्हाला आहे. मी फक्त फोन तुम्हाला केला आहे. फक्त माझे धाडच नाही की बाबा तुम्हाला इथं बोलवायचं आणि मग तुम्हाला सांगायचं बाबा मला ह्याच्यात आणि मला हे पाहिजे. तुम्हाला वाटलं होतं 3 वर्ष झालं माणूस पाहिजे होता? होय, बरोबर. 3 वर्ष झाले. परवा दिवशी कॉल केल्यानंतर वाटलं होतं का भेट होईल ना हा गोट्यावर येईल माणूस? नाही वाटलं. मला कमीत कमी एक 7-8 महिने तर जातील. खरं सांगा, तुम्ही माझ्याकडे यायला. खरं सांगतो मी, म्हणजे माझी आत्म तळमळीने सांगतो. तुम्ही 7-8 महिने तर जाईल तुम्ही इकडे यायला. एवढं माझ्या डोक्यात होतं. तरी मला तुम्ही 3 दिवसात रिटर्न कॉल करून परत तुमची माझी भेट झाली. म्हणजे महाराजांनीच भेट घातली असं मला म्हणायचं. अजून काय वाटतं की तात्काळ भेट झाली, 3 दिवसातच आपली भेट झाली, 3 दिवसातच चॅनल ओळखला तुम्ही आणि 3 दिवसातच आज 3 वर्षापूर्वी ज्या गोष्टीची आस होती किंवा 3 वर्षापूर्वी ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडत नव्हती ती 3 दिवसात तुम्हाला मिळाली. 3 दिवसात मिळाली. ही महाराजांचीच कृपा म्हणायची. इथून पुढे मी शाश्वत देतो की ह्या भागात तुमच्यासारखा नशिबान कोण नसेल. फक्त एकच करावं लागेल की खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनलसोबत किंवा ज्या गोष्टीपासून विश्वास तुम्हाला मिळाला, ज्या चॅनलपासून तुम्हाला आत्मीयता मिळाली, ज्या चॅनलपासून आज 3 वर्षापूर्वी पेंडिंग असणारा प्रश्न सुटतोय असं खात्री मिळाली, त्या चॅनलसोबत आयुष्यभर कट्टर एकनिष्ठता विश्वासानं तुम्हाला काम करावं लागेल, शेअरिंग करावं लागेल, लाईक करावं लागेल आणि आज सबस्क्राईब करायला तुमचा भाग प्रवृत्त करावा लागेल. आणि तुमच्यासोबत आज 4 खिल्लार पालक तुम्ही प्रवृत्त करणं म्हणजे आपण आपली एक युनिट बनवणं. बरोबर आहे. आणि खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनल हा आपला परिवार आहे. हा आपला परिवार मोठा झाला पाहिजे आणि हा आपला परिवार मोठा होऊन आज अशोक खांडेकर सारखे अजून अशोक खांडेकर तयार झाले पाहिजे. 3 दिवसात विश्वास बसणारे. आता एक आमचा मित्र आहे, भावाचा मुलगा आहे निखिल खांडेकर. आता आम्ही त्याला प्रवृत्त केलंय की तू खिल्लार पाळायची. त्याला असा अनुभव आला आहे सध्या आत्ता परिस्थिती. तिची मुलगी 4 वर्षाची आहे का? 4 वर्षाची मुलगी आता 3-4 वर्षाची. 3-4 वर्षाची मुलगी आहे. आम्ही हे माझ्या भावाचा मुलगा. नमस्कार. बरं. आणि ही जी मुलगीला आता हे डेअरीतनं दूध आणायचं. मग हे मग तुम्हाला मी ह्याला विचारलं